नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला घरचं जे सोयाबीन जर असेल तर ते पेरणीसाठी योग्य आहे किंवा नाही हे आपल्याला कशा प्रकारे ओळखायचे ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे। आज बाजारामध्ये जर विचार केला तर 80 रुपये किलो आणि काही बियाणे 85 रुपये किलो ह्या किलोच्या भावानं तुम्हाला बॅग भेटत आहे। आणि सहसा सगळ्याच्या घरी भाव नसल्यामुळे सगळ्याच्या घरी सोयाबीन आहे। जर कुणी सोयाबीन घरचं पेरत जर असताल तर आपण एकसारखे दाणे जे की मोठे बी नसुनी आणि बारकी नसुनी ते चाळणी वाटक काढून आपल्याला त्या ठिकाणी बघायचे। तर आपल्याला कसं चेक करायचे हे आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तर ह्याच्यामध्ये 3 पद्धती आहेत घरच्या घरी कसे चेक करायचे ते। एक पद्धत अशी आहे, आपण एक पोत्याचा तुकडा घ्यायचा, कलता आणि पोत्याचा तुकडा, किंवा कॉटनमधलं एखादी कापड घ्यायचं, 100 बिया घ्यायच्या, बिया पूर्ण रचायच्या, 10 रचल्यानंतर इकडं 10 अशा 10 मध्ये ती रांग आली पाहिजे। बरोबर तुमच्या 100 बिया होतात। ते काय करायच्या, गुड्या मारायच्या, पलटी मारायच्या आणि कडच्या साईडला आणि इकडल्या कडच्या साईडला 2 बटणं मारायचे। बटणं मारून एक अंधार रूम राहती, म्हणजे जिथे की सूर्यप्रकाश पडणार नाही अशा ठिकाणी ते आपण जे पोत्याचं ठेवलेलं आहे ते ठेवून टाकायचं। जर अंधार रूम नसेल आपली न्हाणीच्या थंड ह्याच्यामध्ये जास्त तापमान आहे आणि एक सकाळी किंवा संध्याकाळी एका टायमाला थोडंसं पाणी शिंपायचे। त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की थोडे थोडे मोड काढलेले दिसतात। तर आपल्याला बघायचे 75 ते 80% जे बिया मोड काढलेले असतील तर आपण ते पेरायला योग्य आहे ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात येते। त्यानंतर आपल्याला जर ही पद्धत बी नको वाटली, जर अर्जंट पद्धत वाटली तर त्या ठिकाणी एका गिलासामध्ये 100 बिया टाकायच्या। 100 बिया काढल्यानंतर आपण लगेचच्या लगे एक 5 मिनिट थांबल्यानंतर पाणी खाली टाकून द्यायचं सोयाबीन। ही दुसरी पद्धत आहे। त्या पद्धतीमध्ये आपल्याला गुड्या पडलेले दिसतात सोयाबीनला। जे गुडा पडलेले आहेत ते वापतात आणि जे बियाणं फुगलेलं असतं ते पण वापत नाही, कारण ते कुठं तर पंक्चर झालेलं असते, कुठं तर त्याला जास्त मार लागलेला असते। त्या सोयाबीनचं जे साल्ट आहे त्याच्यामधून पाणी जाते, ते एक प्रकारची डाळच होती, ते वापत देखील नाही। आणि जशाच तसं जे सोयाबीन राहतं ते देखील तुमचं वापत नाही। आपल्याला असं ओळखल्यानंतर त्याच्यात देखील आपल्याला बघायचं 70 ते 75% जे बिया गुडा पडलेले आहेत ते पेरणीसाठी योग्य आहेत हे आपल्याला लक्षात येते। आणि जर आपण घरचं बियाणे जर वापरत असताल तर चांगल्या प्रकारचे बीज प्रक्रियासाठी आपण औषध देखील घेऊ शकता। मला सांगायचं तात्पर्य म्हणजे जेणेकरून आपल्याला भीती राहणार नाही। यामुळं आपल्याला उगवण क्षमता चांगली, मोड चांगले फुटाव यासाठी आपल्याला देखील औषधाची ट्रीटमेंट केलेलं अति चांगलं। आणि आपल्याला असं लक्षात येईल घरचं बियाणं आहे त्याच्यात म्हणजे आपल्याला थोडंसं डाऊट वगैरे काही राहणार नाही। तर चांगल्या कंपनीचं, बायर कंपनीचं आपण एव्हरगोल्ड नावाचं औषध आलेलं आहे, ते देखील आपण घेऊ शकता। त्यानंतर BSF कंपनीचं झुलोरा आहे। तुम्हाला जे कंपनीचं चांगलं वाटतं पण चांगल्या कंपनीचं, मल्टीनॅशनल कंपनीचं ते सीड ट्रीटमेंटसाठी तुम्ही वापरू शकता।
नाहीतर रायझोबियम आणि PHB देखील तुम्ही घेऊ शकता. बीज प्रक्रिया करण्याचा उद्देश जरी लक्षात आला तुम्हाला, तर उद्देश असा आहे की मोडामध्ये एक प्रकारची ताकद आणि टवटवपणा दिसून येतं. ते मोड जे आहे ते तुमचं कुतून कुमून वापणार नाही. जेणेकरून यासाठी आपल्याला सीड ट्रीटमेंट देखील करण्याची गरज आहे. आणि मी पुढे चलून तुम्हाला एक सीड ट्रीटमेंटवर देखील आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. त्या व्हिडिओवर कोणते औषध, किती प्रमाण, कसं वापरायचे ते देखील तुम्हाला सांगाल मी. धन्यवाद.